आज घरातून आणलंय बनवून ऑफकोर्स भाकरी नेहमी असतेच आणि भाजीमध्ये आज मटार आणि बटाट्याची उसळ. हा मी तेच म्हटलं अजून वासंती कशी नाही आली. मेन डब्बा आला ना. तर मी आणलंय मसूर डाळीची भाजी, भाकरी आणि बीटची कोशिंबीर. माझी आई कोशिंबिरी उत्तम करते. आज आहे डब्यात मशरूम राईस विथ पीनट सॉस, ओके. जो मी पहिल्यांदा केलाय. इकडे आम्ही ते गॅस आणतो आणि ते सीन पुरतं आम्ही करतो. तर प्लीज ताई, 3-4 तुम्ही लंच स्टार्ट बटाटे करा. येस. आणि कांदे तर म्हटलं वेस्ट जाण्यापेक्षा पटकन करून टाकतो. हे थांब जरा, हे गोड लिंबू लोणचे. मला सगळं येतं. स्पेशली मी करत नाही. स्पेशली मी खरं येतं. मी उकडीचे मोदक खूप छान करते. पण मी असं जर तुम्हाला मोदक खायचे असतील तर मला 1 दिवसाची सुट्टी हवी. एक दिवस कोण म्हण, एक मला- दिवस लागतो का मोदक बनवायला? सो नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आता आपण आलेलो आहोत नशीबवान या मालिकेच्या सेटवर आणि इथे लंच टाइम सुरू आहे. सो लंच टाइममध्ये हे सगळे एकत्र जेवतात का, कोण सेपरेट जेवतं का, तर ते सगळं पाहणार आहोत आणि काय काय यांच्या डब्यात आहेत ते देखील पाहणार आहोत. तर सोनाली, आज काय स्पेशल घरून बनवून आणलंयस? मी आज घरातून आणलंय बनवून ऑफकोर्स भाकरी नेहमी असतेच आणि भाजीमध्ये आज मटार आणि बटाट्याची उसळ असं सांगितलं होतं मी. पण बटाटा जास्त झालाय आणि मटार कमी झाले, त्यामुळे माझं असं झालंय. पण आमच्या डिरेक्टर आहेत, त्यांनी पण मटारच आणले आज आणि त्यांची भाजी जी आहे त्याच्यात जास्त मटार आहे. सो ते आणलंय मी आणि काकडी. सो तुला मटार खूप जास्त आवडतात, वाटाणे? खूप आवडतात. वाटाणे वेगळे, मग मटार वेगळे. Okay. मटार म्हणजे फ्रेश जे असतात, जे भाजी yes. असते ते मटार आणि वाटाणा म्हणजे येस, उसळीचा उसळीचे वाटाणा वाटाणे. असतो सो तो. तुला हे मटार खूप आवडतात? हा, मला का? खूप आवडतात. कारण आय थिंक एक तर सीझनल आहेत आणि त्यामुळे आता जरा सीझन गेलाय. पण ते असे मस्त जेव्हा सोलताना पण लहान असताना पण ना, आई जेव्हा सोलायची मटार तेव्हा मी असे चूज करायचे की छोटे छोटे जे असतात ते जास्त गोड लागायचे. सो मला पहिल्यापासूनच मटार आवडतात. बरं. दे हॅव लॉट ऑफ प्रोटीन ऑल्सो. सध्या भाव काय चालू आहे माहितीये? 30 किलो ए, हा 30 किलो 30 किलो? एक मिनिट, 30 रुपये किलो. We will- 30 रुपये किलो. अजिबात ही नाही. सांगतेय. नाही. तू कुठे राहतेस, कुठे मिळतात हे? कोपला मिळतात. सो ज्यांना कोणाला स्वस्त हवे असतील ते गुगल केलेलं आहे इथे डायरेक्टर सरांनी. मटार थंडीत स्वस्त होतो रे. ए, थंडीमध्ये महाग असतात. थंडीमध्ये महाग असतात ना मटार. ऍक्च्युली फ्रोझन मटार खा. नाही, फ्रोझन नाही खायचं. नो टू फ्रोझन, येस टू फ्रेश. बरं, बटाट्याचे भाव काय चालू आहे सध्या माहितीये का? अगं असं काय करते तू? बटाट्याचा भाव असेल आय थिंक 50-60 काहीतरी. मी भाजी आणायला नाही जात, पण मी हिशोब बघते. नाही नाही, असं नाही, ते सरसकट येतं ना, सो त्यामुळे मला असं पटकन कळत नाही. पण आय थिंक सो ब्लिंकिट करतेस की काय? हा, ब्लिंकिट करते. पण कितीही rate किंवा नाही बघत. आमचं जे नेहमीचं दुकान आहे, सो ते काका, त्यांच्यावर माझा फुल ट्रस्ट आहे. सो ते एक यादी जाते, त्या यादीमध्ये ते पाठवतात. बरं, सरांनी खास आतमध्ये जाऊन मेकअप रूम मध्ये जाऊन खास करून लोणचं आणलेलं आहे. सर मुंबई. विदाऊट लोणचं जेवणाची मजा नाहीच असं म्हणायला हरकत आहे. लोणचं काहीतरी आपलं चवीला असावं म्हणून बाकी बरं, कोणतं लोणचं? मिरचीचं लोणचं, नाही. हे कैरीचं थांब आहे? जरा, हे गोड लिंबू लोणचे. हे बस बस. त्यामुळे हे असलं काहीतरी असतं आपल्या बास्केटमध्ये आणि आम्ही सगळेजण असं काय म्हणतात त्याला एकत्र बसून जेवतो. त्यामुळे डब्याची एक्सचेंज करू. हा मी तेच म्हटलं अजून वासंती कशी नाही आली. मेन डब्बा आला ना. उसळ मटकीची. तुम्ही उसळ पण आणली प्रश्न आता इकडे. काय ते? बरं, पनीर हा, कोणी का? आणलेलं आहे? नाही, आज जेवणात पनीर आहे स्पेशली. आता पनीरचा भाव विचार. हे हरकत नाहीये. ताईंना माहिती आहे ताई पनीर पनीरचा भाव 80 काय? रुपये पाव किलो. पनीरचा भाव 80 रुपये. 60 ते 80 मध्ये व्हेरी होतं डिपेंडिंग ऑन द कंपनी. पॅकेट येते 120. अमूलचं असेल तर ते 120 रुपयापर्यंत हा. जातं. महानंद डेअरी असेल तर ते 95 रुपयाला आहे. मला विचार ना तू कुकिंगचं. नुसता असा तो आपला हे मिळतो तो 80 ते 100 मध्ये. करेक्ट. 80 ते 100 मध्ये आहे. बरं, तुम्ही मस्त असं म्हणालात की दुधाचे भाव. सो मला आता सांगा, अमूल 1 लिटर कितीला आहे? अमूल 1 लिटर आहे आय थिंक
एक मिनिट सांगते मी. एक मिनिट मी सांगते काहीतरी 60 का 62 ला आहे. रॉंग. अजिबात नाही. 54. जवळ आहे ना म्हणजे 60 कुठे? 50. 6 रुपयाचा फरक आहे ग. मला त्यांना सांगा ना, मला ब्लिंकिट वर डिस्काउंट मिळतं. हा मला डिस्काउंट कसं Discount कसं? Rate महाग डिलिव्हरी चार्जेस येतात ना मला म्हणून. बरं. स्पेशली चारकोप मध्ये खूप स्वस्त मिळतं असं जे म्हणतायत. सो प्लीज चारकोप मध्ये काय काय स्वस्त मिळतं ते जरा प्लीज आमच्या सांगा. चारकोमध्ये सगळं स्वस्त मिळतं. लाईक आता मी आज मी मशरूम राईस आणलाय. सो मी मशरूम आणायला गेलेले. मला पोर्टोबेलो 40 ला अख्खा बॉक्स मिळालाय. बटन मशरूम 30 ला अख्खा बॉक्स मिळालाय. ओ मटार माझ्या घरी दरवर्षी जे फ्रीज करून ठेवलेले असतात सोलून. सो माझ्या घरात आता सोललेला जवळपास 15 ते 16 किलो मटार आहे फ्रीजर मध्ये. Seriously? हो, फ्रेश मटार सोलून ठेवतात. त्यामुळे खूप मटार घेतलाय मी यावर्षी. मला माहिती आहे मटारची किंमत. बरं काय आणलं डब्यात स्पेशली आज? आज आहे डब्यात मशरूम राईस विथ पीनट सॉस. ओके. जो मी पहिल्यांदा केलाय पण चांगला झाला. होय. येस, ते लोकांना सांगा. हा ऍक्च्युली माझं जेवण मला आवडतं ते चांगलंच आहे. येस. आत्ता आपला हा जो लंच टाइम झाला तर वासंती जी आहे तिने स्वतः जाऊन ही जी बटाट्याच्या काचऱ्या केल्या आहेत तिने त्या सगळ्यांसाठी तिने मस्त आज स्पेशल म्हणून इकडच्या किचन मध्ये जाऊन तिने खास बनवल्यात. बरं इकडच्या किचनची ही संधी सोडली नाहीये यूज करायची. म्हणजे काय होतं तिकडे आम्ही ते गॅस आणतो आणि ते सीन पुरतं आम्ही करतो. तर प्लीज 3-4 तुम्ही लंच स्टार्ट बटाटे करा. येस. आणि कांदे तर म्हटलं वेस्ट जाण्यापेक्षा पटकन करून टाकूया. जे आहे मटेरियल त्याच्यामध्ये केलं. सो ऍक्च्युली आम्हाला यायला उशीर झाला का? हे आम्ही मिस केलं का? यांनी बनवलेली खास करून कोणती भाजी आहे ती प्लीज दाखवा. बटाट्याच्या काचऱ्या. बटाटा आणि घरून काय आणले आज? मटकीची उसळ. उसळ डब्बा आहे बघतो. प्लीज तो डब्बा दाखवाल का? हे त्यांनी बनवलेली भाजी आहे, ही बनवलेली भाजी आहे. सेटवर बनवलेली भाजी आहे. कढई भाजी. घरनं आलेली भाजी आहे. कढई भाजी. बटाट्याच्या काचऱ्याच्या सेटवर बनवल्यात. ओके. सो आमच्या ताईने आज 2 भाज्या आमच्यासाठी आणल्या. आज तुम्ही येणार म्हणून ऍक्च्युली तिने डबा आणलाय, नाहीतर ती नेहमी आणत नाहीये. आणि वासंती घरून Please. खूप भारी भारी जेवण आणते. म्हणजे आमची जी वासंती प्राजक्ता ताई आहे ना ती घरून खूप भारी भारी जेवण आणते. तिने एकदा ना हलवा आणला होता आणि त्या हलव्याची चव आजही माझ्या जिभेवरती आहे. बाकीच्यांचं माहिती नाही पण मला खूप आवडतो. हलवा म्हणजे मासा वाटते. हा म्हणजे शिरा गाजराचा शिरा 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 हा हा मूग डाळीचा असतो ना हा. तो. बरं त्यामुळे तिने जो आणला होता ना तेव्हा तिने ना तो प्रसादाचा शिरा असतो ना, हा. तो खूप कमाल करते, खूप कमाल. तोच म्हणतोय मी. तिने जो आणला शिरा असतो. पण तिने हलवा Actually. सांगितला होता. ते मी मला वाटलं दुधी हलवा का गाजर हलवा मी तिकडे कन्फ्युज झाली पण पण ते हा खूप शिरा सुंदर होता. आणला होता. खूप सुंदर म्हणजे म्वा! असं होतं. बरं तू काय आणलंयस आज खास करून डब्यात? So, मी आणलंय मसूर डाळीची भाजी, भाकरी आणि बीटची कोशिंबीर. माझी आई कोशिंबिरी उत्तम करते. जेव्हा इथे येते तेव्हा जेव्हा इथे आई सो इथे जेव्हा माझी आई येते ह्या घरी माझ्या तेव्हा माझी चंगळ असते. नाहीतर मग मी बाकीच्यांना जे जे आणतील ते थोडं 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 घेऊन मी गोड मानते. बरं तुला किती जेवण बनवता येतं? मला सगळं येतं. स्पेशली मी करत नाही. स्पेशली मी खरं येतं. मी उकडीचे मोदक खूप छान करते. पण मी असं बोंबलायला पण सगळ्यात इझिएस्ट म्हणजे मला भातांचे वेगवेगळे प्रकार खूप जमतात, आवडतात. मटकी भात असेल, मटार भात असेल, फ्राईड राईस असेल. ओके. काही नाही जमलं तर मी साधा भात त्यात मध्ये तूप आणि मेथकूट एवढं तरी इथे कॅरी करते गोष्टी. सो मला भात खूप आवडतो त्यामुळे मी जास्त भाताचे प्रकार जास्त बनवते. सो मोदक जसं म्हणाली आपण एकदा ट्राय करायला हरकत नाही हिच्या हातचे पण मोदक. मला मोदक बनवायला खूप वेळ लागतो आणि मला सुट्टी लागेल त्याच्यासाठी. की जर का तुम्हाला मोदक खायचे असतील तर मला 1 दिवसाची सुट्टी हवी. एक दिवस कोण म्हण? एक दिवस लागतो का मोदक बनवायला? मला खूप खरंच वेळ लागतो. एक दिवस? हो मी खूप स्लो. आम्ही एवढी महिने झाले बाकरवडी मागतोय, तर ती पुण्याची एक मिनिट. बाकरवडी आणतो. गेले 4 महिने झाले आम्ही मुंबईकर पुणेकरांकडे बाकरवडी मागतोय, तर ती काय अजून आलेली नाहीये. आणि आली होती तर ती डब्यात भरून आणली, माझ्या हातात दिला, मी शूटिंग मध्ये होतो, डबा ठेवला आणि ती डबा परत घरी घेऊन गेली. आई गं. अशी आहे, अजूनपर्यंत आले नाही. शेवटी मग ह्यानी ते तुमचं कुठलं ब्लिंकिट याच्यावरनं त्याने स्वतः मागवली
आणि मग आम्ही बाकरवडी करतो. आम्ही होतो गेले हा चितळेंच्या दादरच्या ह्याच्यात. चितळेंच्या दुकानात. मैंने खुद जाके लाया है. अरे आणि म्हणजे मोदक पण हे दिले हे होते हे सगळ्यांना. खोटं बोलू नका. सो आता मोदक आणि भाकरवडी. मोदक आणि भाकरवडी पेंडिंग आहेत आणि आता मी जेव्हा मोदक आणेन तेव्हा मी तुम्हालाही बोलवून घेईल, तर तुम्ही सुद्धा साक्षीदार असाल. येस नक्कीच. थँक्यू सो मच गाईज. कॅरी ऑन.